मोक्षधाम समिती तुमसरकडून एक उत्तम कार्य केले जात आहे। गरजू व्यक्तींना व्हीलचेअर व मेडिकल बेडची मदत केली जाते। याबाबत विष्णू जोशी यांनी सांगितले की आतापर्यंत आम्ही 15 व्हीलचेअर व काही मेडिकल बेडची मदत केलेली आहे। 2 दिवसापूर्वी 24 वर्षीय मुलाला यांनी ही व्हीलचेअरची मदत केली। जेव्हा हा अपंग मुलगा त्या व्हीलचेअरवर बसला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हास्य व आनंद पाहणे योग्य होता। मुलाच्या आईवडिलांनी मोक्षदान समिती तुमसरचे आभार मानले। तुमसर शहरातील शिवरा रोडवरील माता मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तीने दानपेटी फोडून त्यातील जवळपास 30,000 रुपये लंपास केल्याची घटना 23 जानेवारीला उघडकीस आली। त्यानंतर तेथील नागरिकांनी पोलिसात तक्रार केली। पोलीस आले आणि तपास केले आहे। तेथील नागरिकांनी सांगितले या अगोदरही दानपेटी फुटली होती, परंतु आम्ही तक्रार केली नाही, पण वारंवार घटना होत असल्याने आम्हाला तक्रार द्यावा लागली। जब पूजा करने आया तब देखा कि मंदिर की दानपेटी फूटी हुई है। इसके पहले भी एक बार फूटी थी, लेकिन उसको नहीं किए हमने आगे कुछ। लेकिन अभी देखा तो पूरा दानपेटी पूरी टूटी हुई थी। उसमें से पूरे नोट गाया था, ताकि सिक्के वहाँ 5 के 10 के भी आया था। तुमसर तालुक्यातील घाणोड येथील हनुमान मंदिरामध्ये नुकताच माजी आमदार अनिल बावरकर यांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात आला। यात 21 जानेवारीला सकाळी प्रभात फेरी, सायंकाळी ज्योत प्रज्वलन व रात्री रामकथाचे आयोजन करण्यात आले। तर 22 जानेवारीला सकाळी डॉक्टर सुनील बापूजी महाराज यांचे रामकथा वाचन व दुपारी दहीकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। मोहाडी तालुक्यातील मोहगाव येथील शेतकऱ्यांच्या पांदर रस्त्यावरून नीलज घाटावरील वाळूचे ट्रक जात असल्याने पिकांच्या भारी नुकसान होत आहे व शेतीला जाणारा पांदर रस्ता खराब होत असल्याची तक्रार 3 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिली, परंतु कारवाई होत नसल्याने शेवटी शुक्रवार 24 जानेवारीला गावकऱ्यांनी वाळूचे ट्रक थांबविले। काही वेळासाठी तणाव निर्माण झाला आणि यावर जर लवकर उपाय केला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही मोहगाववासियांनी दिलेला आहे। मोहगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांचा पांदन रस्ता हा जाणारा मार्ग नदीकडे आणि या रस्त्याच्या दोन्ही आजूबाजूला शेतकऱ्यांच्या शेती आहे आणि या शेतकऱ्यांचे अनेक वर्षापासून नुकसान होत आहे। या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना दुर्गंध बसत असून त्यांचा रस्ता जाण्या येण्याचा मार्ग खराब होतो आणि या रस्त्याने नीलज बुजुर्ग घाट व नीलज खुर्द घाट हे दोन्ही ट्रक चालत असतात। या घाटाचे ट्रक रेतीचे ट्रक वाहत असतात आणि या रेती वाहणाऱ्या ट्रकमुळे जड वाहनामुळे इथली रस्ता खराब होतो आणि रस्त्याने शेतकऱ्यांना जाण्या येण्यास अडचण होतं आणि अपघात होण्याची शक्यता आहे। करिता हा रस्ता आम्ही इथं थांबवण्याचा विचार केला आणि मोहगाव ग्रामवासियांनी या शेतकऱ्यांनी मिळून सनेरी हा रस्ता थांबवण्यात आला। या रस्त्याचा पत्र जिल्हा अधिकारी कार्यालय भंडारा तसेच खनिज कर्म आणि तहसीलदार यांना देण्यात आला आणि ग्रामपंचायतकडे पण तक्रार देऊन ग्रामपंचायतनं सुद्धा ही कारवाई केली आहे। सदर ग्रामपंचायतनी मिळून हा लोकांच्या सहकार्यासाठी शेतकऱ्यांना याचा उदंड बसू नये करिता याच्यात पुढाकार घेऊन या रस्ता शेतकऱ्यांचे पांदन रस्ता बंद करण्याचा आदेश गावकऱ्यांनी घेतलेला आहे। नमस्कार।